हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे लोक? आय होप तुम्ही चांगलेच असाल. तर आज होता गोपाळकाला म्हणून आज मला सुट्टी होती. काल पण होती 15 ऑगस्टची, पण मला इथे खूप झोप येत होती आणि मग म्हणून मी असं विचार केला झोपूयात, म्हणून मी दुपारी झोपले आणि मग हे ब्लँकेट आवरत बसली होती. कारण की मी कधीच माझं स्वतःचं ब्लँकेट आवडत नाही, म्हणून आज मी स्वतःच विचार केला की स्वतःच ब्लँकेट आवडावं. म्हणून मम्मी मला शाबासकी देत होती, माहिती आहे का. कारण की मी एवढं भारी काम केलं होतं आयुष्यात पहिल्यांदा. स्वतःचं ब्लँकेट आवडलं होतं म्हणून मला खूप मज्जा येते घडी घालायला, पण आळस पण खूप आहे ना माझ्या अंगात. आणि मग मी ते लिहित होते कारण की माझा मंडेला पेपर आहे आणि माझा खूप सगळा अभ्यास झाला आहे, म्हणून मी एकदा लिहित होती. आणि मला लिहायला म्हणजे रायटिंग करायला खूप आवडतं वाचण्यापेक्षा. ते पण न्यू रायटिंग पॅडवर लिहित होती. आणि मग माझ्या डोक्यात एक आयडिया आला. तो असा आहे की आज गोपाळकाला आहे, हां बरोबर, म्हणून मी एक राधाकृष्णाची ड्रॉइंग करणार आहे. म्हणजे मी करतच आहे आणि ह्याच्या आधी पण मी 14 ऑगस्टला काढली होती ड्रॉइंग. हा चष्मा तर खरं तर माझा नाही आहे, हा चष्मा माझ्या दीदीचा आहे जुनावाला, कारण की ती आता नवीन वापरते म्हणून मी हा कधीतरी घालते. म्हणजे जास्त म्हणजे मला कुठेतरी दिसला, म्हणजे कधी नजर पडली माझी तेव्हाच मी घालते. आणि बघा इथे माझी ड्रॉइंग म्हणजे थोडीच झाला आहे कृष्णा, अर्धा पण नाही झाला आहे त्याचा, अजून फक्त फेस वगैरे झालं आहे. आणि हा बघा माझ्या इतकी शायनिंग खात होती, मी नाचत होती बघा, दिसत असेल तुम्हाला. आणि नंतर मी असं चष्मा खाली येतो की नाही पाहिलं, पण तो आला, पण तो नाकावर गेला पूर्ण. म्हणून मी वर करत होती, पण तो काही वर जातच नव्हता.